आई, चल थोडं खाऊन घे. नाही नको, मला भूक नाहीये. आई अगं अगं कालपासनं काहीच खाल्लेलं नाहीस तू. 2 घास खाऊन घे फक्त. कितीतरी सांगितलं ना तुला, मला नाहीये भूक. तू जा बा, जेवून घे जा. अरे चा, माझ्या सिरियलचा टाइम झाला. दीपा, आओ अजून किती दिवस असं सुतकी वातावरणात जगायचंय काय माहिती. आई हे की फक्त 2 घास खाऊन घे माझ्यासाठी. अरे तुला सांगितलं ना, मला खरंच भूक नाही. तू जेवून घे जा बा. भाऊ, अनुराधा बस घे, जेवण करून घे. जेवण करून घे, सांगितलं ना तुला. अगं किती त्रास करून घेणार आहेस. आणि ही गोष्ट लक्षात आहे ना तुझ्या, हे सगळं आपण सावीच्या भल्याचा विचार करूनच केलंय ना. का स्वतःला दोष देतेस तू. जेवण कर. अगं अनुराधा, माझं मन मला सांगतंय, हे बघ आपली सावी खंबीर आहे, ती तिथं राहणार नाही. ती नक्की बरी होऊन घरी परत येणार आहे. हा, आणि ती आल्यावर तू अशी रडताना दिसले तर काय म्हणेल ती. अरे केतन, तुझ्या बहिणीला तू चांगला ओळखतोयस ना. मग ती आल्यावर तिला जर कळलं तिची आई रडत होती, उपाशी राहत होती, तर ती मला धारेवर धरल. सांग तुझ्या आईला खाऊ घाल तिला. आई ऐक की. हा आई, मी भरवते ना, घे प्लीज. काय तर ड्रामा चाललाय ह्यांचा. ह्या वंचना नेलं ना, तसं भाऊंना पण कोणतरी घेऊन जायला पाहिजे. दीपा, सगळ्यांना जेवायला घे. दीपा, हा अगं कसला विचार करतेस. ते मी नाही, कसलं नाही. नाही ते, हा मी वाढते की जेवायला. भाऊ पण आईंचं मन रमवणं टीव्ही लाव काय जरा. हा थांबा, लावतोच. दामिनी मुजुमदार, नक्की तुमच्या सोन्याबरोबर घडलं तरी काय. आता काय सांगू तुम्हाला. काही दिवसांपूर्वी आमच्या सुनबाईंच्या डोळ्यासमोरच तिच्या वडिलांचा अपघात झाला. तेव्हापासूनच काहीतरी विचित्रच वागायला लागली ती, अगदी लहान मुलासारखी. म्हणजे आम्ही असं कधी बोललो नाही, पण डोक्यावर परिणाम झाल्यानंतर कसं वागतील ना लोक, अगदी तशीच वागत होती.
शेवटी आम्हाला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये टाकावं लागलं. तर तिकडे सुद्धा डॉक्टरांवर हल्ला केला आणि तिथनं पळ काढलाय तिने. भाऊ आपली सावी आई आई सावर स्वतःला. अरे देवा कुठे गेले असतील वंश. आधीच त्यांची ही अशी अवस्था आहे आणि त्यात हे. आम्हाला असं कळलं की इथे हायवेच्या बाजूलाच जे जंगल आहे ना तिथे कुठेतरी ती पळत गेली म्हणून. मला तुम्हा सगळ्यांना एक विनंती करायची, ती कुठे दिसली ना तर आम्हाला किंवा हॉस्पिटलला नक्की कळवा. अहो, काय होऊन बसलं हे सगळं. आई अहो तुम्हाला कुठनं बुद्धी सुचली आणि तुम्ही वंशला ऍडमिट केलं सा. वंश जर आता आपल्या बरोबर असते ना तर निदान पळून तरी गेल्या नसत्या. आठवतंय ना मागच्या वेळी वंश पळून गेला तेव्हा काय घडलं होतं. आता कुठं शोधायचं त्यांना. दीपा, अरे इथं काय चाललंय, तुझं काय चाललंय, जरा शांत बस की. तुम्ही मलाच गप करा. हा पण वंसनवर ही वेळ आला ना ही तुमच्या दोघांमुळे हे विसरू नका. तुम्ही दोघांनी ना वंशाच्या आयुष्याचा खेळ केलाय सपार. त्यांच्या ह्या परिस्थितीला तुम्ही दोघं जबाबदार आहे विसरू नका. दीपा, भाऊ 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 बसा 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 तू. आई भाऊ हो पाणी घ्या. प्या की. सावी बाळा, कुठं आहेस तू? अशी कशी गेलीस बाळा?